सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित, रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरी अभिवाचनाचा आज 12वा भाग. मनाने आश्रमातल्या कृष्णमूर्तीपाशीच थांबलेली मीरा आश्रमाच्या बाहेर येऊ लागली. दुदाजींनी साधूंना साष्टांग वंदन केलं आणि त्यांच्याकडे स्मित करीत मीरा आणि जयमलचा हात पकडला आणि आश्रमाच्या बाहेर निघाले. साधू मात्र त्या पाठमोऱ्या मीरेकडे पाहत विषण्ण अवस्थेत बसून राहिले होते. आज बालहट्टावर त्यांच्या मोहाने मात केली होती. त्यांची आजवरची तपस्या ढवळून निघाली होती. जड पावलांनी पाठमोरी होऊन त्या मूर्तीकडे पाहत मीरा निघाली आणि मूकपणे आश्रमाच्या बाहेर येत रथामध्ये बसली. रथ आता नगराच्या दिशेने धावू लागला. मात्र आपलं काहीतरी त्या आश्रमातच राहिलेलं आहे असं राहून राहून मीरेला वाटू लागलं. जणू तिचा देहच या रथासोबत धावत होता. हृदय मात्र अजून ती त्या मूर्तीजवळच मागेच सोडून आली होती. अबोल अवस्थेतच ती राजपरिवारासाठी उभारलेल्या भव्य शामियानात शिरली आणि तिच्या कक्षामध्ये आली. अबोल मीरेला पाहून काहीतरी नक्की बिनसलंय हे तिची माता कुंवरसांच्या ध्यानात आलं. मात्र तिला आता काही विचारणं योग्य नाही असं वाटून त्यांनी जयमलास बोलावून घेतलं. जयमलने मग त्यांना झाला प्रकार कथन केला. साधूंनी आपणास शिल्पशाळेतील अश्वारूढ राजपूत योद्धा भेट म्हणून दिला आहे असं तो अभिमानाने सांगू लागला. मीरा आश्रमातील त्या गोपाळाच्या मूर्तीकरता हट्ट करून बसली होती हे जयमलकडून कळताच झाला प्रकार मातेच्या ध्यानात आला. तेवढ्यात दुदाजी मीरेची विचारपूस करण्यास आले. त्यांनी देखील कुंवरसांना मीराचा आगळा वेगळा हट्ट सांगितला. त्यावर त्या म्हणाल्या, आपली लाडो थोडी हट्टी असली तरी तेवढीच समजूतदार देखील आहे. उगाच काहीही हट्ट करत नाही. डाकोरनाथांच्या मंदिरात त्या गोविंदाच्या मूर्तीस पाहिल्यापासून तिला काय झालंय हे मलाही अजून नीट ध्यानात येत नाही. त्यावर दुदाजी हसून म्हणाले, कुंवरसा, आपली लाडो गर्भात असल्यापासूनच भागवत कथासार आणि गोविंदाचे कथा कीर्तन असं सगळं ध्यानपूर्वक ती ऐकते आहे. मग तो नटखट कान्हा आपला चमत्कार दाखविलच ना. तो आपल्या निस्सीम भक्तांना अनेक लीलांनी मोहितच करीत असतो. यावर राणीसा निरुत्तर झाल्या आणि सुस्कारा सोडीत म्हणाल्या, खरं आहे, मात्र माझी लाडो गुमसुम का झाली आहे ते तरी पाहून येते. राणीसा मीरेच्या कक्षात हळूच शिरल्या. पलंगावर मीरा निपचित पहुडली होती. तिची पावलं एकमेकांवर एका विशिष्ट ठेक्यात तत्कार करीत होती. नेत्र मिटलेले असले तरी ती कुठल्या तरी खोल विचारात गुंतलेली आहे हे राणीसांना तिचं मलूल मुख पाहून लक्षात लगेच आलं. तिच्याजवळ जाऊन त्यांनी हलक्या आवाजात विचारलं, लाडो, झाला का फेरफटका नगराचा? कसं वाटलं हे नगर तुला? आणि डाकोरजींचं मंदिर? ती काहीही बोलत नाही हे पाहून तिच्या केसांमधून हात फिरवून तिच्याशी त्या बोलत राहिल्या. यात्रा फार उत्तम झाली आपली. डाकोरजींचं दर्शन घेण्याची माझी अनेक वर्षांची मनीषा पूर्ण झाली. आता उद्या प्रातःकाली डाकोरजींची पूजा आटपून आपण मेडत्यासाठी निघायचं बरं का. परतीचा पुन्हा तेवढाच प्रवास करायचा आहे. त्यात पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे आज लवकरच भोजन उरकून विश्रांती घ्यायची बरं का लाडो. पुन्हा प्रवासात तू झोपत नाहीस. घटका नुसते पुन्हा पुन्हा प्रश्न विचारित आणि परिसर न्याहाळत बसतेस. पहा बरं, जयमल देखील तुझ्यासोबत भोजनास कधीचा तिष्ठत बसलाय. कुंवरसांची प्रश्नाची सरबत्ती सुरू होती. मीरा मात्र काहीच उत्तर देत नव्हती. तेवढ्यात जयमल आपल्या मातेसह तिच्या कक्षात आला.
मोठ्या राणीसांनी देखील मीरेस प्रेमाने उठवण्याचा प्रयत्न केला. मीरेचं मात्र निपचित पडून राहणं त्यांना अस्वस्थ करत होतं. मीरा, लाडो, अगं काही बोल तरी. जयमल सांगत होता की त्या आश्रमातून आल्यापासून तू अशी पडून आहेस. काय झालंय? माझ्याशी तरी बोलशील का? राणीसांनी कुंवरसांकडे पाहिलं. दोघींचीही चर्या चिंतातूर झाली होती. जे काही असेल लाडो, मात्र भोजनावर कधीच राग काढायचा नाही. मी भोजन आणायला सांगते. तू आणि जयमल भोजन करून घ्या. राणीसा निर्धाराने म्हणाल्या. मासा. मीरा हळूच उत्तरली. मीरेचा कातर आवाज ऐकताच दोन्ही माता लगबगीने मीरेकडे गेल्या. काय लाडो? चिंतातूर कुंवरसा तिला जवळ घेऊन विचारू लागल्या. तशी ती त्यांना जाऊन बिलगली. तिचं शरीर थरथरत होतं. चर्या निस्तेज झाली होती. तशीच मान खाली घालून कुंवरसांकडे न पाहता ती हळूच पुटपुटली. मासा, मला ती मूर्ती हवी आहे. त्या आश्रमातील गोविंदाची मूर्ती त्या साधू महाराजांकडे आहे, तीच मला हवी आहे. तोवर मला दुसरं काहीच नको. मला तीच मूर्ती हवी आहे. दादासा म्हणाले, आपण तशी दुसरी घडवू, पण मला दुसरी नको आहे. तीच हवी आहे. अगदी तीच खरी मूर्ती आहे कान्हाची. मला दुसरं काहीही नको. मीरेचा आवाज कंपित होत होता, मात्र तिचा निश्चय ठाम दिसत होता. समजावणीच्या सुरात राणीसा पुढे होऊन म्हणाल्या. बरं, मी सांगते हो आणायला दादासांना तुझ्या कान्हाची मूर्ती. मग तर झालं. आधी भोजन करून घे बरं तू, तोवर मी निरोप पाठवते. राणीसा तिची समजूत काढत म्हणाल्या. नाही, मला ती मूर्ती मिळेपर्यंत मी काही घेणार नाही, काही खाणार नाही, मी पाणीसुद्धा पिणार नाही. असं काय ग लाडो? राणीसा समजावत काकुळतीला आल्या. मीरा कुणाचंच ऐकेना. कुंवरसा मग धावतच दुधाजींच्या कक्षात आल्या. त्यांची चिंतातूर चर्या पाहून त्यांनी विचारपूस केली. कुंवरसांनी मग झाला प्रकार त्यांना कथन केला. तुमची लाडली नात हट्टास पेटलेली आहे आश्रमातील त्या कान्हाच्या मूर्तीसाठी. तुम्हीच समजवा आता तिला. कुणाचंच ऐकत नाही आहे ती. राणीसा देखील तिची समजूत काढून थकल्या, मात्र ती अन्न पाणी घेणार नाही असं म्हणते. मूर्ती मिळेपर्यंत ती काहीच घेणार नाही. आता काय करावं? आपणास ठाऊकच आहे की एकदा हट्ट केला की ती रागावून पण कुणाचंच ऐकत नाही. दुधाजी लगबगीनं मीरेच्या कक्षाकडे निघाले. त्यांनी देखील मीरेला जवळ घेऊन आपल्या परीनं समजावून सांगितलं. मात्र मीरा आपल्या निर्णयावर ठाम होती. तिच्या हट्टापुढे सगळ्यांचा नाईलाज झाला होता. पाहता पाहता रात्र झाली. दुसऱ्या दिवशी मेडत्यास प्रस्थान करायचं होतं. मात्र मीरेच्या या अवस्थेमुळे कोणीच तयारी केली नाही. आजची रात्र प्रतीक्षा करू. कदाचित उद्या ती शांत होईल आणि आपला हट्ट सोडेल. या आशेवर सारेजण तसेच झोपी गेले. मात्र मीरा उपाशी असल्याने कुणालाही भोजनाची इच्छा झाली नाही. मीरा पलंगावर तशीच पडून आपल्या ध्यासात हरवली होती. खरोखरच तिची तहान भूक हरपली होती. नेत्रांसमोर फक्त तेच निळं सावळं रूप होतं आणि कुणालाच न सांगता येणारी आंतरिक ओढ. ही अशी ओढ, हे आपल्याला असं का होतंय हे तिलाही समजत नव्हतं. मात्र या क्षणी ती गोविंदाची मूर्ती आपल्याजवळ असावी या एकाच विचाराने तिच्या मनाचा ठाव घेतला होता. दुसरा दिवस उजाडला तसं पहाटेपासूनच मीरेच्या कक्षात सगळ्यांच्या येरझारा सुरू झाल्या. एक एक करून पुन्हा सगळ्यांनी तिला समजावून पाहिलं. कुंवरसा थोडंसं रागावून रडूनही तिला बोलल्या, परंतु काहीही उपयोग होत नव्हता. मीरा आपल्या निर्धारावर ठाम होती. ती तशीच निपचित पडली होती.
2 दिवसांच्या उपोषणामुळे नेहमी हसतमुख दिसणारी तिची चर्या अगदी निस्तेज झाली होती. शेवटी कुंवरसा तिच्या जवळ जाऊन तिला उठवण्यास गेल्या. तिच्या जवळ जाताच त्यांच्या लक्षात आलं की तिचं शरीर ज्वराने तापलंय. त्या घाबरून गेल्या. त्यांनी लगोलग दुधाजींना निरोप पाठवला आणि लगोलग राजवैद्यांना देखील बोलवून घेतलं. राजवैद्यांनी तिची चिकित्सा केली. राजकुमारीस कुठल्या तरी चिंतेने ग्रासलंय, त्याचाच परिणाम हा ज्वर आहे. मात्र त्या अशाच उपाशी राहिल्या तर मात्र ज्वर बळावून त्यांची शुद्ध हरपून बसेल. आता तर राजे दुधाजीही हताश होऊन बसले. त्यांच्या मनात विचार आला, जावं का लगोलग त्या साधू महाराजांकडे आणि करावी विनंती त्यांना मूर्ती देण्याविषयी. पण हे कसं शक्य आहे? त्यांच्यासाठी तर ती मूर्ती जीव की प्राण असेल. ती त्यांच्या गुरूंचा अनमोल ठेवा आहे. एका बालिकेच्या हट्टासाठी देतील का ती ते मूर्ती? मग बालिका राजकुमारी का असेना, कसे देतील ते आपला प्राण काढून? आणि त्यातूनही त्यांनी ती मूर्ती त्यांच्या मनाविरुद्ध दिली तर माझ्यासाठी ते घोर पापकर्म असेल. त्यांच्या गुरूंची ठेव मी माझ्या नातीला तिचा बालहट्ट पूर्ण करण्यासाठी द्यायची. काय करावं काहीच सुचत नाही. लाडो देखील हट्टास पेटली आहे, ऐकत नाही. उपोषणामुळे तिचं काही बरं वाईट झालं तर पुन्हा त्याला जबाबदार मीच असेन. गोविंदा, कसल्या धर्मसंकटात टाकलंयस मला, सोडव मला यातून. तेवढ्यात इकडे मोहिमेवरून परत निघालेले मीरेचे पिता कुंवर रतनसिंह आपल्या निवडक सैन्यासह डाकोरला दाखल झाले. त्यांना सूचना मिळाली होती की सारा राजपरिवार अजून डाकोरमध्येच आहे. त्यांनी आपला अश्व डाकोरमधील राजपरिवाराच्या शामियान्याकडे दौडवला. रतनसिंहांना पाहताच कुंवरसाचा जीव भांड्यात पडला. घडलेला सारा प्रकार कळताच ते धावतच मीरेच्या कक्षात आले. ज्वरामुळे ती नेत्र उघडू शकत नव्हती. ती अतिशय कृश भासत होती. शेजारी जयमल, राणीसा आणि राजवैद्य बसून होते. कुंवर रतनसिंहांनी तिच्या जवळ जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिच्या पाठीवरून हात फिरवला. रडून कोरडे झालेले नेत्र तिने हलकेच उघडले आणि पुन्हा बंद करीत म्हणाली, बाबासाहेब, मला ती मूर्ती हवी. मला तीच कान्हाची मूर्ती हवी आहे. तिला बोलवत नव्हतं. खिन्नपणे कुंवर रतनसिंह मीरेच्या कक्षात बसून होते. त्यांना मीरेचे हाल पाहवत नव्हते. कुंवरसा आणि राणीसा आता रडकुंडीस येऊन म्हणाल्या, कुंवरजी, आपणास माहीत आहेच तिचा हट्ट. ती काही ऐकणार नाही. उगीच आपल्या जीवावर बेतून घेईल. कृपा करून दुधासांकडे जाऊन त्यांना विनंती करा. म्हणावे, साधू महाराजांनी देखील त्या मूर्तीचा मोह सोडावा. निदान काही दिवसांसाठी तरी ती मूर्ती आम्हास द्यावी. एकदा ही लाडो शांत झाली की पुन्हा देऊ आम्ही त्यांची मूर्ती. आपण कृपा करून हे दुधासांना सांगावं. त्यांचा शब्द साधू महाराज मोडणार नाहीत. आता ही अशीच अन्न पाण्या वाचून राहिली तर तिचं काही खरं नाही. दोघींनाही रडू आवरेना. आपल्या लाडक्या भगिनीची अवस्था पाहून जयमलच्याही डोळ्यात पाणी तरळलं. कुंवर रतनसिंह उत्तरले, आपण दोघीही शांत व्हा. आपणास ठाऊक आहेच, त्या साधूंकडून त्यांची नित्यपूजेची मूर्ती, त्यांच्या गुरूंची ठेव मीरेच्या हट्टासाठी आणणं हा मोठा अधर्मच असेल. मी माझ्या पित्यास चांगलंच ओळखतो. अशा अधर्मास ते कधीच तयार होणार नाहीत. तरीही आपण म्हणतच आहात, मग मी भेटून एकदा त्यांना सांगून पाहतो. आता कुंवर रतनसिंह दादूजींना सांगतील, मग दादूजी काय करतील? काय करतील दादूजी? काय होईल पुढे? मीरेला ती कृष्णमूर्ती मिळेल का? पुढच्या भागात कळेल ते आपल्याला. आता मात्र हवंय थोडं थांबायला.
म्हणून तूर्तास थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. धन्यवाद.